तर सुशांत, कार्यक्रमात आपण विविध विषयांवरचे तज्ज्ञांचे भाषण ऐकवत असतो. हवामान अंदाज तर ऐकवतच असतो आणि त्यासोबत बऱ्याच अशा प्रगतिशील शेतकऱ्यांच्या मुलाखती देखील ऐकवत असतो, हो ना? होय. तर जसं आज आपण बघतो आहोत की शेतीसोबत शेतीपूरक व्यवसाय करणारे बरेच शेतकरी बंधू आणि भगिनी असतात, ज्यात विविध प्रकारचे भाजीपाला उत्पन्न घेत असतात, फळबागा त्यांच्या असतात. त्याचप्रमाणे आज बघतो की परसबाग देखील फार महत्वाची आहे, हो ना? होय. परसबाग सोबतही एक आहे, ते कोणतं सांग ना? पोषण बाग. अच्छा, यात काय असतं मग? बघ हेमा, याच्यात काय होतं ना, जसं की आपल्या घरी असलेल्या जागेमध्ये त्याचा वापर करून आपण जी बाग लावतोय त्याला आपण परसबाग असं म्हणतोय. बरोबर. त्यामध्ये आपण आपल्या आवश्यकतेनुसार आपल्याला हव्या त्या भाजीचं आपण उत्पादन घेतोय. हो ना. त्यामध्ये विविध प्रकारचे भाजीपाला येऊ शकते. आणि पोषण बागमध्ये पण आपण त्याच पद्धतीने फक्त वेगळ्या पद्धतीने त्याची लागवड करतोय. अच्छा. आणि याच्यामध्ये काय होते, ज्या गोष्टी आपल्याला मार्केटमध्ये उपलब्ध आहेत हं, किंवा महागड्या आहेत, हं. आणि मार्केटमध्ये आता काय होतंय की येणारा प्रत्येक भाजीपाला हा रासायनिक असतो. बरोबर आहे. आणि आपण घरच्या घरी जर का उत्पादन घेतला तर ते सेंद्रिय पद्धतीने आपण त्याचं उत्पादन घेतोय. हो ना. म्हणूनच आपण घरच्या घरी जर का पोषण बाग लावली हं, तर आपल्याला विषमुक्त अन्न मिळेल हं. आणि एकदम ताजा तजेलदार भाजीपाला आपल्याला खाऊ घालता येईल. हो हो, खरंच बोललास तू. आणि आपल्या आरोग्यासाठी देखील ते चांगलं असतं, हो ना? होय. म्हणजेच मला म्हणायचं हे आहे की दिसायला तर सुंदर दिसतंच, आपल्या घरचा जो बगीचा आहे तो हिरवागार दिसतो आणि त्याच प्रकारे आपल्या शरीरावर चांगला फायदा देखील करत आहे. आज आपण बघतोय की आपल्या ग्रामीण भागामध्ये भरपूर जागा असते, पण आज लोकांना विषमुक्त अन्न खायसाठी म्हणून काही शहरामध्ये आजूबाजूला आपल्या परिसरात पण बघतोय सिमेंटच्या जंगलामध्ये सुद्धा कमीत कमी जागेमध्ये कुंड्यामध्ये म्हणा किंवा ज्या टाकाऊ वस्तू असतात त्याच्यामध्ये माती टाकून आपण परसबागेची उभारणी सुद्धा केलेली बघतोय. हो, खरंच छान आयडिया आहे नाही काही. तर त्याच पद्धतीने जर याच विषयावर आपण एखादं भाषण आपल्या शेतकरी बंधू आणि भगिनींना ऐकवलं तर? नक्कीच. चला तर आज आपण पोषण बाग या विषयावर महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालय गडचांदूर येथील पूर्णवेळ शिक्षक रोशन मेश्राम यांचं भाषण ऐकूया. शेतकरी बंधू भगिनींनो, आज अत्यंत महत्वाचा आणि काळाची गरज असलेल्या विषयावर मी तुम्हाला माहिती सांगणार आहे. विषय आहे पोषण बागेद्वारे आरोग्य समृद्धी. तर शेतकरी मित्रांनो, पोषण बाग म्हणजे काय? पोषण बाग म्हणजे घराजवळील किंवा शेताच्या एका छोट्या भागात भाजीपाला, फळे, कडधान्ये आणि औषधी वनस्पतींची लागवड करणे होय. याचा मुख्य उद्देश आहे कुटुंबाला ताजे, सुरक्षित व पौष्टिक अन्न मिळणे, बाजारावर अवलंबून राहणे कमी करणे, आरोग्य सुधारणा व खर्चात बचत. शेतकरी मित्रांनो, पोषण बागेतून सकाळी तोडलेली भाजी थेट स्वयंपाकघरात जाते आणि बाजारातील भाजी 2 ते 3 दिवस जुनी असते. पण घरच्या बागेतील भाजी ताजी, रसाळ आणि पोषण मूल्यांनी भरलेली असते. घरच्या पोषण बागेत आपण रासायनिक कीटकनाशके टाळतो आणि शेणखत, गांडूळखत वापरतो. म्हणून भाजीमध्ये विषारी घटक नसतात. लहान मुले, गर्भवती महिला आणि वृद्धांसाठी हे अन्न सुरक्षित ठरते. हिरव्या पालेभाज्यांमुळे रक्त वाढते. भाज्या व फळांमुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि शरीर तंदुरुस्त राहते. म्हणजेच औषधांपेक्षा पोषण बाग अधिक प्रभावी उपचार ठरते. तर बाजारावर अवलंबून राहणे कमी करणे यासाठी आज बहुतेक कुटुंब दररोज किंवा आठवड्यातून 2 ते 3 वेळा बाजारात जातात. भाजीचे दर वाढले तर खर्च वाढतो. पोषण बाग असल्यास कोथिंबीर, मेथी, पालक, मिरची, टोमॅटो घरातूनच मिळतात. दर वाढले तरी घरच्या वापरावर परिणाम होत नाही. बाजारात जाण्याचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचतो. म्हणजे शेतकरी तो कुटुंब स्वतःच्या अन्नासाठी स्वावलंबी होतो. आरोग्य सुधारणा कशी होते? ताज्या भाज्या पचन सुधारते. सेंद्रिय अन्न मधुमेह, रक्तदाब नियंत्रणात आणला जातो.
रोग प्रतिकारक शक्ती वाढल्याने वारंवार आजार होत नाहीत. खर्चात बचत कशी होते? महिन्याला भाजीपाला खरेदीवर 1500 ते 3000 रुपये बचत होत असते. आजार कमी, डॉक्टर व औषधांवरील खर्च कमी होतो. घरातील ओला कचरा खत वापरल्याने खत खर्ची शून्य, म्हणजेच पोषण बाग म्हणजेच आरोग्य आणि पैसा दोन्हीची बचत होणे होय. आज पोषण बागेची गरज काय आहे? शेतकरी मित्रांनो, आज ग्रामीण भागातील पुढील समस्या आपल्या डोळ्यासमोर दिसून येतात. लहान मुलांमध्ये कुपोषण. कुपोषण म्हणजे काय की मुलांना वाढीसाठी लागणारे प्रथिने, जीवनसत्वे, खनिजे पुरेशा प्रमाणात न मिळणे म्हणजे कुपोषण होय. त्याची कारणे भाजीपाला, फळांचा अभाव, रेडीमेड व पॅकेट फूडचा जास्त वापर, एकसारखा आहार, फक्त भात आणि भाकरी. यामुळे होणारे परिणाम की मुलांची उंची व वजन कमी होत असते, वारंवार आजार होतात, अभ्यासात एकाग्रता कमी होते. तर यावरील उपाय म्हणजे घरच्या पोषण बागेतील पालक, शेवगा, गाजर, भाजी, फळे दिल्यास मुलांचे कुपोषण हळूहळू कमी होते. शेतकरी मित्रांनो, महिलांमध्ये रक्तक्षय म्हणजेच अॅनिमिया आणि महिलांमध्ये याचे प्रमाण जास्त आढळते. रक्तक्षय म्हणजे काय की शरीरात लोह, आयर्न कमी असणे म्हणजेच रक्तक्षय होय. तर याची लक्षणे आहे थकवा, चक्कर येणे, कामात उत्साह नसणे, चेहरा फिकट दिसणे होय. मित्रांनो, यावरील उपाय पोषण बागेतून पालक, मेथी, शेवगा, चाकवत, आवळा नियमित खाल्ल्यास महिलांची हिमोग्लोबिन वाढते. तर शेतकरी बंधू भगिनींनो, आजकालची लाईफस्टाईल अशी आहे की दररोजच्या आहारामध्ये तळलेले गोड पदार्थ, व्यायामांचा अभाव, प्रक्रिया केलेले अन्न जास्त प्रमाणात वापरत असतात. त्याचा परिणाम मधुमेह वाढतो, रक्तदाब असंतुलित राहतो, पोटाची चरबी वाढते. तर पोषण बागेचा फायदा अशा प्रकारे होतो की ताज्या भाज्या यामुळे साखर नियंत्रणात ठेवता येतो, तंतुमय अन्न पचन सुधारते, नियमित घरचा आहार म्हणजे नैसर्गिक उपचार होय. बाजारातून आणलेल्या भाजीपाल्यावरती रासायनिक फवारणीमुळे रसायनाचा अंश असतो. बाजारातील अनेक भाज्यांवर अतिरिक्त रासायनिक कीटकनाशकाची फवारणी केली जाते. यामुळे कोणकोणते धोके निर्माण होतात? पहिलं म्हणजे हे रसायनं शरीरात असतात. त्यानंतर यकृत, मूत्रपिंडावरती परिणाम करत असतात. कर्करोगांचा धोका वाढतो. घरच्या पोषण बागेत सेंद्रिय खत, नैसर्गिक कीड नियंत्रण वापरल्यास अन्न सुरक्षित आणि विषमुक्त राहते. तर आता शेतकरी मित्रांनो, पोषण बागेचे आरोग्यदायी फायदे कोणते आहेत ते आपण जाणून घेऊया. हिरव्या पालेभाज्या यामध्ये पालक, मेथी, शेवगा, चाकवत या हिरव्या भाज्यांपासून आपल्याला लोह आणि कॅल्शियम मिळत असतो आणि हे लोह महिलांमध्ये रक्तक्षय कमी करतो, थकवा कमी करतो, रक्त वाढवण्यासाठी आवश्यक असतो. लहान मुलांची वाढ सुधारते, हाडे व दात मजबूत करतो. गाजर, भोपळा यामधून आपल्याला जीवनसत्व अ मिळत असतो. डोळ्याचे आरोग्य सुधारते, रातआंधळेपणा टाळतो, त्वचा व केस निरोगी ठेवतो, मुलांची प्रतिकारशक्ती वाढवतो. विशेषतः लहान मुलांसाठी गाजर व भोपळा खूप उपयुक्त आहे. त्यानंतर टोमॅटोमध्ये लायकोपिन नावाचा अँटीऑक्सिडंट असतो. त्याचा फायदा शरीरातील विषारी घटक कमी करतो, हृदयाचे आरोग्य सुधारते, कर्करोगांचा धोका कमी करण्यास मदत होत असते, त्वचा तजेलदार दिसते. लिंबू, आवळा यासारख्या फळांपासून आपल्याला व्हिटॅमिन सी मिळत असतो. यांचे फायदे रोगप्रतिकारक शक्ती वाढवते, सर्दी खोकला लवकर बरा होतो, लोहांचे शोषण वाढवते, त्वचा उत्तम आणि निरोगी ठेवते. तसेच पेरू, पपई यापासून पचन क्षमता सुधारते, बद्धकोष्ठता कमी होते, पोट साफ राहते, अन्न नीट पचते, वजन नियंत्रणात राहते. तसेच पपई, पेरू ही स्वस्त, सहज उपलब्ध आणि अत्यंत गुणकारी ठरते. पोषण बागेमध्ये आपण वेगवेगळ्या औषधी वनस्पतीची सुद्धा लागवड करू शकतो. उदाहरणार्थ तुळस. तुळस हा प्रतिकारशक्ती वाढवत असते. त्याचे फायदे सर्दी, ताप, खोकल्यावर उपयोगी, जंतू संसर्गापासून संरक्षण मिळत असतो, मानसिक तणाव कमी करते. तसेच कोरफड त्वचा व पचनासाठी उपयुक्त असतो.
यामुळे पचन सुधारते, आम्लपित्त कमी होते, त्वचेवरील डाग जखमा भरून येतात, केस मजबूत होतात. घरच्या बागेस कोरफड असणे म्हणजे नैसर्गिक औषधच होय. आपल्या पोषण बागेमध्ये शेवग्याचे झाड लावल्यास आपल्याला लोह, कॅल्शियम, प्रथिने, जीवनसत्व अ, जीवनसत्व क मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत असते. शेवगा याला सुपरफूड असे म्हटले जातो. यामुळे कुपोषण कमी करतो, महिलांमध्ये रक्तक्षय कमी करतो, मधुमेह नियंत्रणात आणतो, प्रतिकारशक्ती वाढवतो. म्हणून शेवग्याला गरिबांचा संजीवनी वृक्ष म्हणतात. तर शेतकरी मित्रांनो, आता आपण पोषण बागेसाठी योग्य जागेची निवड कशा पद्धतीने निवडतो त्याबद्दल माहिती जाणून घेऊया. पोषण बाग यशस्वी होण्याचा पहिला आणि सर्वात महत्वाचा टप्पा म्हणजे योग्य जागेची निवड करणे होय. जागा योग्य असेल तर कमी खर्चात, कमी मेहनतीस चांगले उत्पादन मिळते. तर घराजवळील जागा का महत्वाची आहे? पोषण बाग घराच्या अगदी जवळ असावी. याचे फायदे की रोज सहज पाणी देता येते, ताजी भाजी लगेच स्वयंपाकासाठी मिळतो, महिलांना व वृद्धांना देखील सांभाळणे सोपे जाते, जनावरांपासून व चोरींपासून संरक्षण करता येते. मोकळी व सूर्यप्रकाश असलेली जागा का आवश्यक आहे? की भाजीपाला पिकांना दररोज किमान 5 ते 6 तास सूर्यप्रकाश आवश्यक असते. त्यामुळे होणारे फायदे की झाडांची चांगली वाढ होते, भाजीला रंग, चव, पोषण मिळतो, रोग व किडींचा प्रादुर्भाव कमी होते. झाडाच्या सावलीत किंवा घराच्या कायम सावलीत बाग टाळावी. तर शेतकरी मित्रांनो, पोषण बाग जागेसाठी 10 बाय 10 मीटर जागेतही पोषण बाग कशी शक्य आहे? तर अनेक शेतकरी असे म्हणतात की आमच्याकडे जागा कमी आहे, पण 10 बाय 10 मीटर मध्ये सुमारे 100 चौरस किलोमीटर जागेतही पोषण बाग यशस्वी होते. या जागेत आपण 4 ते 5 भाजीपाला वाफे तयार करू शकतो. मेथी, पालक, मिरची, टोमॅटो सहज घेऊ शकतो. कडेला तुळस, कढीपत्ता, कोरफड लावू शकतो. अगदी घराच्या अंगणात, परसबागेत किंवा विहिरीजवळही पोषण बाग तयार करता येतो. पाण्याची सोय असलेली जागा निवडावी. पोषण बागेसाठी हातपंप, विहीर, नळाजवळची जागा उत्तम. सांडपाण्याचा वापरही करता येतो. पाणी जवळ असेल तर बाग कोमेजत नाही. लागवडीचे नियोजन कसे करावे याबाबत आपण जाणून घेऊया. शेतकरी मित्रांनो, पोषण बाग यशस्वी होण्यासाठी योग्य हंगामात योग्य पीक लावणे फार महत्वाचे आहे. यामुळे कमी खर्चात चांगले उत्पादन मिळते. खरीप हंगामातील पिके जून ते सप्टेंबर मध्ये भेंडी, दोडका, मिरची इत्यादी पिकांची लागवड करायला हवेत. याचा फायदा की पावसात चांगली वाढ होते, कीड कमी लागते, लवकर उत्पादन मिळतो. ही पिके रोजच्या स्वयंपाकात वापरली जात असल्याने बाजारातून भाजी आणण्याची गरज कमी होते. शेतकरी मित्रांनो, रब्बी हंगामातील पिके म्हणजे ऑक्टोबर ते फरवरी या महिन्यामध्ये आपण याची लागवड करत असतो. यामध्ये पालक, गाजर, मुळा यांची आपण लागवड करतो. यांचा फायदा की थंड हवामान चांगली गुणवत्ता होत असते. रब्बी हंगामात पोषण बाग सर्वाधिक उपयोगी ठरते. बारमाही पिके म्हणजे संपूर्ण वर्षभर आपण या पिकांची लागवड करत असतो. उदाहरणार्थ कढीपत्ता, तुळस, कोथिंबीर. याचा फायदा वर्षभर उपयोग घेता येतो. कमी जागेत जास्त फायदा होत असतो. रोजच्या जीवनात आवश्यक ही पिके बागेच्या कडेला लावल्यास जागेचा योग्य वापर होतो. सेंद्रिय पद्धत का आवश्यक आहे? पोषण बागेचा मुख्य उद्देश आहे सुरक्षित व विषमुक्त अन्न. यामध्ये शेणखत व गांडूळखत, माती सुपीक होते, भाजीची चव व पोषण वाढते, जमिनीवरील जीवाणू सक्रिय राहतात, घरातील ओला कचरा, कंपोस्ट खतांचा वापर करता येतो. भाजींच्या साली, अन्न, उरलेले पदार्थ खत बनवून पुन्हा बागेत वापर करता येतो. कचऱ्यांचे व्यवस्थापन करणे सोपे होते. रासायनिक खत टाळता येते. सेंद्रिय पद्धत म्हणजे आरोग्याची खात्री. महिला बचत गटांनी पोषण बाग स्वीकारल्यास मोठा फायदा होत असते. जसे की कुटुंबाचे पोषण सुधारते, उरलेला भाजीपाला विकून उत्पन्न घेता येतो, घर खर्चात त्यांचा हातभार मिळत असतो. पोषण बाग महिलांना स्वावलंबी बनवते. लहान मुलांसाठी सुद्धा पोषण बागेचे फायदे की घरच्या बागेतील भाजीपाला भाजीसाठी व सुरक्षित, कुपोषण कमी होते, भाज्यांची चव लहानपणापासून लागते, शारीरिक व बौद्धिक वाढ चांगली होते. मुलांसाठी पोषण बाग म्हणजे नैसर्गिक टॉनिक होय. आर्थिक फायदा आपण जाणून घेऊया की पोषण बागेमुळे
खर्चात आपल्याला महिन्याला 1500 ते 3000 पर्यंत बचत होत असते. जास्त भाजी विकून पैसे कमविता येतो. शेजारी किंवा आठवडी बाजारातून विक्री करता येतो. औषधावरील खर्च कमी करता येतो. आजार कमी, डॉक्टर खर्च कमी होतो. नैसर्गिक आहारामुळे आरोग्य टिकते. म्हणजेच पोषण बाग म्हणजे आरोग्य आणि अर्थकारण दोन्ही मजबूत ठेवता येतो. शेतकरी मित्रांनो, पोषण बाग ही केवळ वैयक्तिक पुढाकाराची बाब नाही, तर शासनही या उपक्रमाला सक्रिय पाठबळ देत असतो. कृषी विभागामार्फत शेतकरी व ग्रामीण कुटुंबांसाठी पोषण बाग कशी तयार करावी याबाबत तांत्रिक मार्गदर्शन करत असतात. हंगामानुसार भाजीपाला बियाणे, सेंद्रिय शेती व कंपोस्टिंगचे प्रशिक्षण देता येते. कृषी सहाय्यक यांच्यामार्फत गाव पातळीवर माहिती यासाठी आपला ग्रामसेवक, कृषी सहाय्यक किंवा तालुका कृषी कार्यालयाशी संपर्क साधता येतो. धन्यवाद.